पहाटेची वेळ. पूर्व क्षितिजावर सूर्याची केशरी प्रभा हळूहळू पसरू लागली होती. समुद्राच्या लाटा मंद वाऱ्यासोबत किनाऱ्यावर येऊन जणू कोणाला प्रणाम करत होत्या. दूरवरून शंखनाद ऐकू येत होता. मंदिरातील घंटानाद वातावरणात घुमत होता आणि त्या नादात प्रत्येकाच्या मनातील चिंता विरघळून जात होती. भारताच्या 4 धामांपैकी एक असलेल्या जगन्नाथपुरीकडे हजारो भाविकांची पावले निघाली होती. त्या गर्दीत महाराष्ट्रातील बुलढाण्यात राहणारा माधव नावाचा तरुणही होता. वडिलांच्या निधनानंतर आयुष्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला होता. नोकरी होती, पैसा होता, प्रतिष्ठा होती, पण मन मात्र रिकामे होते. आई नेहमी म्हणायची, बाळा, एकदा जगन्नाथाच्या दर्शनाला जा. तेथे गेल्यावर मनाला वेगळी शांतता मिळते. सुरुवातीला त्याने ते सहज ऐकून घेतले, पण एके दिवशी घरातील जुन्या कपाटात त्याला आजोबांची वही सापडली. त्या वहीत लिहिले होते, जगन्नाथाला भेटल्याशिवाय जीवनाचा खरा अर्थ कळत नाही. ही एकच ओळ त्याच्या मनावर घर करून राहिली. काही दिवसांनी त्याने जगन्नाथपुरी यात्रेचा निर्णय घेतला. रेल्वेचा लांब प्रवास सुरू झाला. खिडकीबाहेर बदलणारे निसर्गचित्र त्याच्या मनात नवे रंग भरत होते. महाराष्ट्राची काळी माती मागे पडली, छत्तीसगडची हिरवाई आली. त्यानंतर ओडिसाचे विस्तीर्ण धान शेतीचे पट्टे, नारळाची झाडे आणि समुद्राच्या वाऱ्याचा हलका सुगंध त्याला जाणवू लागला. रेल्वेत त्याची ओळख एका वृद्ध दाम्पत्याशी झाली. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. माधवने विचारले, काका, तुम्ही कितव्यांदा जात आहात पुरीला? वृद्ध हसले, बाळा, ही आमची 19वी यात्रा आहे. 19वी? माधव आश्चर्यचकित झाला. हो, प्रत्येक वेळी जगन्नाथ नवीन अनुभव देतो. कसा? वृद्ध शांतपणे म्हणाले, मंदिर तेच असतं, मूर्ती तीच असते, पण बदललेलं असतं ते आपलं मन. माधव काही क्षण विचारात पडला. रात्र झाली. रेल्वे पुढे धावत होती. सकाळी पुरी स्टेशनवर उतरल्यावर त्याला सर्वप्रथम जाणवला तो समुद्राचा खारट वारा. स्टेशन बाहेर हजारो यात्रेकरू, रिक्षांचे आवाज, प्रसाद विकणारी दुकाने, शंख, शिंपले, जगन्नाथाच्या मूर्ती, रंगीबेरंगी पताका. संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. दूरवर अचानक त्याच्या नजरेस एक भव्य शिखर दिसले. सूर्यकिरणात चमकणारा सुवर्ण कलश, त्यावर फडकणारा विशाल ध्वज, तो म्हणजे श्री जगन्नाथ मंदिर. क्षणभर त्याचे पाय थबकले. डोळ्यात नकळत पाणी आले. तो स्वतःशीच म्हणाला, मी खरंच येथे आलो आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता भक्तांनी भरून गेला होता. कोणी जय जगन्नाथ म्हणत होते, कोणी भजन गात होते, कोणी डोळ्यात अश्रू घेऊन चालले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आस होती. मंदिराच्या सिंहद्वाराजवळ पोहोचताच त्याने भव्य अरुणस्तंभ पाहिला. तिथे उभे राहून अनेक भाविक हात जोडून नमस्कार करत होते. त्यानेही नमस्कार केला. तेवढ्यात त्याच्याजवळ एक वृद्ध पुजारी आले. त्यांनी विचारले, पहिल्यांदाच आलात? हो. मग आधी डोळ्यांनी मंदिर पाहू नका, मनाने पहा. माधव गोंधळला. मनाने? पुजारी हसले. येथे येणारा प्रत्येक भक्त दर्शनासाठी येतो, पण ज्याला अनुभव हवा असतो तो आधी स्वतःला विसरतो. हे शब्द त्याच्या मनात खोलवर उतरले. मंदिराच्या भिंतीवरील कोरीव काम पाहून तो थक्क झाला. प्रत्येक शिल्प जणू एखादी कथा सांगत होते. कुठे देव, कुठे नर्तक, कुठे योद्धे, कुठे ऋषी. इतिहास त्या दगडात जिवंत होता. गर्दी वाढत होती. शंखनाद घुमत होता. धूपाचा सुगंध वातावरणात दरवळत होता. कापूर, चंदन, फुलांचा गंध, सर्व इंद्रिय एका वेगळ्याच अनुभूतीतून हरवून गेली होती. दर्शनाची रांग पुढे सरकत होती. प्रत्येक पावलागणिक माधवचे हृदय अधिक वेगाने धडधडत होते. अचानक समोर गर्भगृहाचा प्रकाश दिसू लागला. घंटांचा निनाद वाढला. जय जगन्नाथ असा एकच गजर झाला आणि पुढच्या क्षणी त्याच्या नजरेसमोर प्रथमच प्रकट झाले भगवान जगन्नाथ. मोठे गोल डोळे, रहस्यमय हास्य, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या सानिध्यात विराजमान असलेले प्रभू. त्या दर्शनाने माधव स्तब्ध झाला. काही क्षणांसाठी वेळ थांबला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही मागायचे होते, पण शब्दच हरवले होते. त्याने फक्त एवढेच म्हटले, प्रभू, मला माझं स्वतःचं अस्तित्व समजून घ्यायला मदत करा. आणि त्या क्षणी त्याच्या आयुष्यातील सर्वात विलक्षण प्रवास सुरू झाला.
माधव अजूनही भगवान जगन्नाथांच्या दर्शनात हरवून गेला होता. पुजाऱ्यांनी हळूच त्याला पुढे सरकण्याची विनंती केली. तो मागे झाला, पण त्याचे मन मात्र अजूनही त्या विशाल डोळ्यांसमोरच उभे होते. मंदिराच्या प्रांगणात येताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला. जणू मनावरचे वर्षानुवर्षे साचलेले ओझे हलके झाले होते. तो मंदिराच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसला. तेवढ्यात पांढऱ्या धोत्रात, कपाळावर चंदनाचा टिळा लावलेले एक वृद्ध सेवायत त्याच्या शेजारी येऊन बसले. बाळा, दर्शन कसं वाटलं? त्यांनी विचारलं. माधव काही क्षण शांत राहिला. मी शब्दात सांगू शकत नाही. त्यांच्या डोळ्यात काहीतरी आहे, जणू ते माझ्या मनातलं सगळं जाणतात. वृद्ध मंद हसले. म्हणूनच त्यांना जगन्नाथ म्हणतात, संपूर्ण जगाचे नाथ. येथे येणारा प्रत्येक भक्त वेगळी अनुभूती घेऊन जातो. माधव उत्सुकतेने विचारले, या मंदिरात इतकी रहस्य आहेत असं ऐकलं आहे, ते खरं आहे का? वृद्धांनी मंदिराच्या शिखराकडे बोट दाखवत सांगितले, त्या ध्वजाकडे पाहिलंस? तो दररोज बदलला जातो. कितीही जोराचा वारा असो, भक्तांच्या श्रद्धेची पताका कधी खाली झुकत नाही. येथे अनेक गोष्टी लोकांना आश्चर्यचकित करतात, पण प्रत्येक गोष्टीमागे श्रद्धा आणि परंपरेचा दीर्घ इतिहास आहे. दोघे बोलत असतानाच महाप्रसादाची वेळ झाली. मंदिराच्या विशाल स्वयंपाकगृहातून सुगंध दरवळू लागला. मोठमोठ्या मातीच्या भांड्यात शेकडो पदार्थ तयार होत होते. हजारो भाविकांसाठी अन्न शिजत होते. माधवने आश्चर्याने विचारले, इतक्या लोकांसाठी रोज अन्न तयार होतं? हो, सेवायत म्हणाले. आणि येथे कोणीही उपाशी राहत नाही. जगन्नाथांचा महाप्रसाद म्हणजे केवळ अन्न नाही, तो समानतेचा संदेश आहे. राजा असो किंवा सामान्य माणूस, सर्वजण एकाच प्रसादाचा स्वीकार करतात. माधवने महाप्रसाद घेतला. साधा भात, डाळ, भाज्या, खिरीचा गोड स्वाद, पण त्या अन्नात एक विलक्षण समाधान होते. त्याला आईच्या हातच्या जेवणाची आठवण झाली. नकळत त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. महाप्रसादानंतर तो मंदिराबाहेर पडला आणि समुद्रकिनाऱ्याकडे निघाला. पुरीचा समुद्र त्या संध्याकाळी विलक्षण सुंदर दिसत होता. सूर्य हळूहळू क्षितिजात मावळत होता. सोनेरी किरण समुद्राच्या लाटांवर नाचत होते. लहान मुले वाळूत खेळत होती. काही साधू ध्यानस्थ बसले होते. माधव शांतपणे किनाऱ्यावर बसला. तेवढ्यात भगव्या वस्त्रातील एक संन्यासी त्याच्या जवळ आले. काय शोधतोयस? त्यांनी विचारले. माधव म्हणाला, शांतता. संन्यासी हसले. शांतता शोधायची नसते, ती अनुभवायची असते. पण माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. प्रश्न असतील तर उत्तरही असतात. फक्त ती ऐकण्यासाठी मन शांत असावं लागतं. इतकं बोलून संन्यासी पुढे निघून गेले. माधव बराच वेळ त्यांच्या शब्दांचा अर्थ लावत बसला. रात्र झाली. मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. शंखनाद, आरती, मंत्रोच्चार, संपूर्ण पुरी नगरी जणू भक्तिरसात नाहून निघाली होती. त्या रात्री धर्मशाळेत झोपताना माधवच्या मनात एकच विचार घोळत होता. आज मला दर्शन मिळालं, पण अजूनही या पवित्र भूमीचं खरं रहस्य माझ्या समोर उलगडायचं बाकी आहे. आणि त्याला अजिबात कल्पना नव्हती की दुसऱ्या दिवशी त्याच्या आयुष्यात अशी घटना घडणार होती, जी त्याच्या जीवनाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन कायमचा बदलून टाकणार होती. पहाटेच्या मंद वाऱ्याने माधवची झोप उघडली. बाहेरून जय जगन्नाथचा गजर ऐकू येत होता. आजचा दिवस काहीसा वेगळा असल्याची जाणीव त्याला होत होती. तो लवकरच तयार होऊन मंदिराच्या दिशेने निघाला. रस्त्यावर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर जगभरातून आलेले लाखो भक्त एका नावाचा जयघोष करत होते, जय जगन्नाथ. रंगीबेरंगी पताका, ढोल ताशे, झांज, मृदुंग, शंखनाद आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण पुरी नगरी दुमदुमून गेली होती. तेवढ्यात काल भेटलेले वृद्ध सेवायत पुन्हा माधवला दिसले. या बाळा, ते म्हणाले, आज तुला जगन्नाथांच्या सर्वात मोठ्या उत्सवाचं दर्शन घडणार आहे, रथयात्रा. माधवच्या डोळ्यात उत्सुकता दाटली. थोड्याच वेळात दूरवर 3 भव्य रथ दिसू लागले. हजारो कारागिरांच्या मेहनतीने तयार झालेले ते रथ म्हणजे जणू चालते मंदिरच होते. पहिला रथ भगवान बलभद्रांचा, दुसरा माता सुभद्रांचा आणि सर्वात भव्य सर्वात उंच रथ भगवान जगन्नाथांचा, नंदीघोष. रथावर सुंदर कोरीव काम, रंगीबेरंगी वस्त्रे, सुवर्ण अलंकार आणि फुलांची अप्रतिम सजावट होती. माधव ते दृश्य पाहून भारावून गेला.
इतक्यात राजघराण्याचा प्रतिनिधी स्वर्ण झाडू घेऊन आला. त्याने रथाभोवती नम्रतेने झाडू मारण्यास सुरुवात केली. माधवने आश्चर्याने विचारले, राजा स्वतः झाडू का मारतो? सेवायत हसले, जगन्नाथाच्या दरबारात राजा आणि रंक यांच्यात फरक नसतो. प्रभूंसमोर प्रत्येकजण सेवक असतो. हाच या परंपरेचा संदेश आहे. माधवच्या अंगावर शहारे आले. थोड्याच वेळात हजारो भक्तांची रथाची जाड दोरी हातात घेतली. एकच जयघोष झाला, हरी बोल, जय जगन्नाथ. आणि लाखो हातांच्या शक्तीने तो प्रचंड रथ हळूहळू पुढे सरकू लागला. जमिनीवर कंप जाणवत होता. ढोलांचा नाद, शंखांचा आवाज, भक्तांचे अश्रू, हवेत उधळले जाणारे फुलांचे वर्षाव, तो क्षण शब्दांच्या पलीकडचा होता. माधवनेही रथाची दोरी पकडली. दोरी हातात येताच त्याच्या मनात एक अवर्णनीय ऊर्जा संचारली. त्याला वाटले जणू तो केवळ रथ ओढत नव्हता, तर आपल्या आयुष्यातील दुःख, भीती आणि अहंकार मागे सोडत होता. अचानक गर्दीत एक लहान मुलगा आपल्या आईपासून वेगळा झाला. तो घाबरून रडू लागला. माधवने क्षणाचाही विलंब न करता त्याला उचलले आणि लोकांना विचारू लागला. काही मिनिटांनी त्याची आई धावत आली. तिने मुलाला मिठी मारली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी माधवचे आभार मानले. ती म्हणाली, आज माझ्यासाठी तुम्हीच जगन्नाथ बनून आलात. हे शब्द ऐकताच माधव काही क्षण स्तब्ध झाला. त्याला काल समुद्रकिनारी भेटलेल्या संन्याशांचे शब्द आठवले. शांतता शोधायची नसते, ती अनुभवायची असते. त्याला जाणवले, देव केवळ मंदिरात नसतो, तो प्रत्येक चांगल्या कृतीत असतो. संध्याकाळ होत आली. रथयात्रा पुढे सरकत होती. आकाशात केशरी रंग पसरला होता. सूर्य मावळत होता, पण भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद अधिकाधिक उजळत होता. त्या दिवशी माधवने मंदिरापेक्षा मोठं दर्शन घेतलं होतं, माणुसकीचं दर्शन. रात्री धर्मशाळेत परतल्यावर त्याला सहज झोप लागली. पण त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडणार होतं. असं स्वप्न जे त्याच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून टाकणार होतं. त्या रात्री माधव गाढ झोपला, पण मध्यरात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडले. तो पुन्हा जगन्नाथ मंदिरात उभा होता. मंदिरात ना गर्दी होती ना गोंगाट. सर्वत्र शांतता पसरली होती. फक्त मंद दिव्यांचा प्रकाश आणि शंखाचा मधुर नाद वातावरणात घुमत होता. समोर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा विराजमान होते. माधव हात जोडून उभा राहिला. अचानक त्याला एक गंभीर, प्रेमळ आणि करुणामय स्वर ऐकू आला. माधवा, तू माझ्याकडे काय मागायला आलास? तो थरथरला. प्रभू, मला सुख हवे होते, मनशांती हवी होती. स्वर पुन्हा उमटला. सुख बाहेर शोधशील तर ते क्षणिक असेल, ते स्वतःच्या अंतःकरणात शोधशील तर शाश्वत होईल. क्षणात मंदिरातील दृश्य बदलले. त्याला त्याचे बालपण दिसले. आईचे कष्ट, वडिलांचे प्रेम, त्याने नकळत दुखावलेली माणसे, मित्रांची साथ आणि आयुष्यभर मिळालेले असंख्य आशीर्वाद. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, प्रभू, मी इतकं मिळालेलं असूनही सतत जे नाही त्याचाच विचार करत राहिलो. स्वर पुन्हा घुमला. कृतज्ञता हीच खरी भक्ती आहे. क्षणात स्वप्न संपले. पहाटे मंदिरातील घंटानादाने त्याला जाग आली. तो घाईघाईने मंदिरात गेला. आज त्याच्या मनात कोणतीही इच्छा नव्हती, कोणतीही तक्रार नव्हती, फक्त कृतज्ञता होती. त्याने भगवान जगन्नाथांसमोर डोळे मिटले. प्रभू, काहीही देऊ नका, फक्त योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. दर्शनानंतर तो पूर्वीच्या समुद्रकिनाऱ्यावर गेला. लाटा पूर्वीसारख्याच होत्या. सूर्य पूर्वीसारखाच उगवत होता, पण बदलला होता तो माधव. परतीच्या रेल्वेत त्याच्या हातात आजोबांची ती जुनी वही होती. त्याने शेवटच्या पानावर स्वतःच्या अक्षरात लिहिले, जगन्नाथपुरी ही फक्त यात्रा नाही, ती स्वतःला भेटण्याची वाट आहे. मंदिरातील देवाचे दर्शन काही क्षणांचे असते, पण त्या दर्शनातून जागणारा माणुसकीचा प्रकाश आयुष्यभर साथ देतो. रेल्वे पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने धावू लागली. घरी पोचल्यावर आईने विचारले, दर्शन कसं झालं? माधव हसला. आईच्या चरणी नम्रपणे वाकला. आई, मी देवाला भेटून आलो. आईने विचारले, काय मागितलंस? माधव शांतपणे म्हणाला, यावेळी काहीच नाही, कारण तिथे जाऊन समजलं की देवाकडे मागण्यापेक्षा त्याने दिलेल्याबद्दल धन्यवाद मानणं अधिक महत्त्वाचं आहे. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. त्या दिवसापासून माधवच्या आयुष्यात अनेक बदल झाले. तो अधिक शांत झाला, गरजूंना मदत करू लागला, आईसोबत अधिक वेळ घालवू लागला. रागाऐवजी संयम
तक्रारीऐवजी कृतज्ञता आणि स्वार्थाऐवजी सेवा यांना त्याने जीवनाचा मंत्र बनवला. वर्षभरानंतर पुन्हा रथयात्रेचा दिवस आला. दूरदर्शनवर जगन्नाथांचा रथ पाहताना त्याने हात जोडले. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित होते. त्याला आता समजले होते, जगन्नाथपुरीचे खरे दर्शन मंदिरात नव्हे तर आपल्या अंतःकरणात घडते. समुद्राच्या अखंड लाटांप्रमाणे श्रद्धा वाहत राहिली पाहिजे. रथाच्या चाकांप्रमाणे जीवन सतत पुढे सरकत राहिले पाहिजे आणि भगवान जगन्नाथांच्या विशाल डोळ्याप्रमाणे आपली दृष्टी नेहमी प्रेम, करुणा आणि समतेने भरलेली असली पाहिजे. यामध्येच जीवनाचा खरा अर्थ दडलेला आहे. जय जगन्नाथ. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनही सुरू करा, म्हणजे अशाच उत्कंठावर्धक, हृदयस्पर्श आणि प्रेरणादायी कथा सर्वप्रथम तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कथेसोबत.